विधानसभा निकालानंतर प्रथमच राज्यात सन्नाटा पसरला. राज ठाकरेंची घणाघाती टीका. संघाच्या लोकांनाही निकाल पटलेला नाही असे एकाने सांगितल्याचंही राज ठाकरेंचं वक्तव्य. लोकांनी आपल्याला मतदान केलंय, आपल्यापर्यंत ते आलं नाही, ते कुठेतरी गायब झालं. राज ठाकरेंकडून संशय व्यक्त. असं असेल तर निवडणुका न लढलेल्याच बऱ्या. राज ठाकरेंचं वक्तव्य. छावा सिनेमा प्रत्येकाने पाहायलाच हवा. राज ठाकरे यांचं प्रेक्षकांना आवाहन. ट्रेलरमधून लेझिम वगैरे काढून टाका असं दिग्दर्शकांना सांगितलं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांसोबतच्या भेटीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. चंद्रकांत खैरेंना ऑफर दिल्याचं पुण्यामध्ये संजय शिरसाटांचं वक्तव्य. खैरे आज सोबत असते तर खासदार असते, शिरसाटांचं वक्तव्य. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ, लवकरच आदेशही निघेल, अजित पवारांची माहिती. पीक विम्याबाबतच्या तक्रारी तपासून कारवाई करणार, अजित पवारांकडून आश्वासन. भाजप सदस्य नोंदणी करण्यामध्ये कार्यकर्ते अनुत्साही असल्याचं समोर. वरिष्ठ नेत्यांनी उदासीन कार्यकर्त्यांची गंभीर दखल घेतली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिकीट वाटप करताना विचार केला जाईल अशी ही माहिती. बुरखा घालणं मुलींचा अधिकार, शीख बांधव पगडी घालतात त्याप्रमाणे बुरखा इस्लामची परंपरा. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अबू आझमींची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावर अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव का? उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा MSRDCला सवाल. MDंना स्वतः प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्याचेही आदेश. 3 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प. आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच मांडणार पालिकेचा अर्थसंकल्प. देवनार डम्पिंग स्वच्छ करण्यासाठी 2,500 कोटींची तरतूद कशी करणार याची उत्सुकता. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल फेब्रुवारीत तोडणार. वाहतूक पोलिसांकडून परवानगी. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार. नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई आजही सुरू. आज 11व्या रूप अपार्टमेंटवर पालिकेकडून कारवाई. देवनार कचरा भूमीची जमीन धारावी प्रकल्पाला देण्यावरून नवा पेच. कचरा हटवण्यासाठी पालिकेला तब्बल 2,500 कोटींचा खर्च. 6 ते 7 वर्षांचा कालावधी लागणार असल्यानं अडचण. मुंबई गोवा महामार्ग पावसाळ्यापूर्वी होणार सज्ज. इंदापूर झारापर्यंतचं काम 92% पूर्ण. शिवसेनेचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडींच्या शोधासाठी पोलीस पथकं तैनात. अपहरण प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक. 11 दिवस उलटले तरी 5 जण फरार. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील 2 पोलीस अधिकारी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित. पोलीस आयुक्त ममता डिसोजा आणि ठाणे शहर पोलीस महादेव गोविंद काळे यांना पोलीस पदक जाहीर. मुंबई विद्यापीठ देणार सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार. प्रत्येकी 3 मुलं मुलींना प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्डन बॉय आणि गर्ल म्हणून गौरवण्यात येणार. मुंबईतल्या माघी उत्सवानिमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात फुलांची सजावट. माघी गणेशोत्सवानिमित्ताने बाप्पांचा गाभारा सजला. आकर्षक फुलं आणि संत्र्यांच्या फळांची सजावट. भायखळा प्राणी संग्रहालयातील मत्स्यालयासाठीची निविदा रद्द करा. सपाचे आमदार रईस शेख यांची मागणी. लोकांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आणि एकच निविदाकार सहभागी असल्याचा दावा. पुणे जिल्हा नियोजन समितीतून शिवसेना बेदखल. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थान नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार सुनील शेळके आणि भाजपकडून आमदार राहुल कुल समितीमध्ये. GBS वाढणार नाही यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू. सर्व यंत्रणांचं आपापल्या ठिकाणी काम सुरू. केंद्रीय पथकाचंही संशोधन सुरू. मंत्री मोहोळ यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या नांदेड गावातील दूषित पाण्याच्या विहिरीची सुप्रिया सुळेंकडून पाहणी. गोखले इन्स्टिट्यूटने यावर संशोधन करावं, सुळेंची मागणी. विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीकडून कारवाईला सुरुवात. मावळ विधानसभेत विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात काम केलेल्या 8 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी पक्षाकडून निलंबन. पुण्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं मूक आंदोलन. सरकारच्या असत्य कथन आणि वर्तनाच्या निषेधार्थ मूक आंदोलन. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन. पिंपरी चिंचवडमधील चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांची कारवाई विरोधात नागरिक आक्रमक. 1 ते 1,500 नागरिकांकडून रास्ता रोको. अतिक्रमण कारवाईला तात्पुरती स्थगिती. पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांच्या सुशोभीकरणाच्या नदी सुधार प्रकल्पाला खासदार मेधा कुलकर्णी यांचा विरोध. याबद्दल मेधा कुलकर्णी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटणार. पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक. आरोपींकडून 7 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 87 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त.
पुण्यामध्ये ब्रेकअप झाल्यानं प्रियकराने पेटवली प्रेयसीची 2 वाहनं. पोलिसांनी वाहनं पेटवणाऱ्या अमजद पठाणला घेतलं ताब्यात. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात वन्य प्राण्यांकडून पिकांचं नुकसान. गव्यांसह रानडुकरांचे कळप जंगलातून गावात येत असल्यानं पिकांची नासधूस, शेतकरी चिंतेत. अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठकीत बाचाबाची झाल्याचा खासदार बजरंग सोनवणेंचा दावा. तर बैठक चांगली पार पडल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा. बीड डीपीडीसी बैठकीला पालकमंत्री अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंची वर्णी. जिल्ह्यातले दोन्ही मंत्री आणि दोन्ही खासदार उपस्थित. नियोजन आराखड्याबाहेरच्या अतिरिक्त कामांना मंजुरी कशी? डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सवाल. जिल्ह्यातल्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याचंही दादांकडून स्पष्ट. विकास कामं करताना कोणी खंडणीचे प्रकार करू नका. चुकीची कामं झाल्यास मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचा थेट इशारा. पालकमंत्री अजित पवारांचा मुंडे विरोधक सुरेश धस आणि सोळंकेंना धक्का. जिल्हा नियोजन समितीत धस आणि सोळंकेंची नियुक्ती टाळली. विजयसिंह पंडित आणि भाजपच्या कोट्यातनं नमिता मुंदडा यांची नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीसाठी जाणाऱ्या काही अधिकाऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक. या प्रकारानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पोलिसांना धरलं धारेवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या डीपीडीसी बैठकीत आमदार प्रशांत बंब सहभागी. पायावरील शस्त्रक्रियेनंतर वॉकर घेऊन बैठकीत सहभाग. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ पोस्टर. अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरवर आम्ही डीसीएमचे निष्ठावंत असा उल्लेख. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलीस अलर्टवर. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या चुलत भावाला गेटवरच रोखलं. बैठकीला सर्वसामान्यांना निर्बंध असल्यानं रोखलं असल्याची माहिती. बीडमधील खंडणी हत्या प्रकरण संसदेमध्ये मांडणार. सूर्यवंशी देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा. अमित शहांचीही भेट घेणार असल्याची माहिती. 2024-25च्या अंदाजपत्रकासाठी नागरिकांना सूचना पाठवण्याचं लातूर महापालिकेचं आवाहन. 4 फेब्रुवारीपर्यंत मेलद्वारे किंवा सूचना पेटीत लेखी स्वरूपात सूचना पाठवण्याचं आवाहन. लातूरमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग. रामनगर परिसरातील कोंबड्या केल्या नष्ट. प्रशासनाकडून उपाययोजना सुरू. हिंगोलीच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन. पूर्ण पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. परस्पर विरोधी तक्रार. अभियंता सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल. पारंपरिक शेतीला बगल देत हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामातील करडई तेलबिया पिकाची लागवड. त्यामुळे जिल्ह्यात करडई पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. नाशिकमध्ये शिवसेनेला गटबाजीचं ग्रहण. शिवसेनेची कार्यकारिणी होणार बरखास्त. पक्ष संघटनेची होणार पुनर्बांधणी. पक्षामध्ये इन्कमिंग होत असल्यानं गटबाजीचं दर्शन. अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेतले 15 पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. नाशिकमध्ये 2027ला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकांना सुरुवात. प्रयागराजमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन अलर्ट. गर्दी नियोजनासह सीसीटीव्हीचं जाळं उभारण्यावर भर. नाशकात फायर ऑडिट नसणाऱ्या इमारती होणार सील. 28 फेब्रुवारीपर्यंत रिपोर्ट सादर करा. अग्निशमन विभागाने पाठवली नोटीस. नाशिक शहरात 750 सिटी लिंक बसेसची आवश्यकता. केंद्रीय शहर वाहतूक मंत्रालयाच्या बैठकीत आणखी 450 बसेसची मागणी. लवकरच 50 नव्या सिटी लिंक बस नाशिक शहराला मिळणार असल्याचीही माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.